नमस्कार मंडळी. एकदा माझ्या सांगण्यावरून हा बटाट्याचा रस्सा नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल. काय करायचं, छोटे-छोटे बटाटे आहेत ना, ते सोलून घेतलेत. मी पाण्यात सोडून घेतलेले आहेत. त्यानंतर अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय, ते मिक्सरमधून बारीक वाटलंय. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात राई आणि कढीपत्ता टाकलेला आहे आणि जरा जास्तच लसूण घ्यायचा आहे आणि तो चेचून त्याची फोडणी करायची. 2 मोठे-मोठे टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते परतून घेऊया. 2 मोठे-मोठे टोमॅटो, कारण की मी बटाटे 1 किलो घेतला आहे. आता सुकं खोबरं वाटलं होतं ना, ते याच्यात सोडून घ्यायचं. आता हळद, हिंग, घरगुती तिखट, धन्याची आणि जिऱ्याची पावडरसुद्धा टाकायची आहे. आता हे छान परतून घेतल्यानंतर बटाट्याचे काप असे मोठे-मोठे आणि पातळ-पातळ मी चिरून घेतले होते, ते याच्यात टाकून परतून घ्यायचं. आता जितकं आपल्याला रस्सा लागणार आहे ना, तितकं पाणी टाकायचं आणि थोडंसं गरम मसाला टाकलाय, कोथिंबीर आणि मीठ टाकून कुकरला आता फक्त 1 शिटी करून घ्यायची. इतका छान हा रस्सा बनतो ना, खूप छान होतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा. चपाती, भाजी, भाकरी सगळ्यांबरोबर चालतो. आता याच्यात ना पाणी जरी जास्त टाकलत ना, तरीसुद्धा तो खूप छान लागेल, कारण की त्याचा ना रस्साच खूप टेस्टी होतो. तर नक्की करून बघा.